पाली नगरपंचायतीत स्वच्छतेच्या नावाखाली एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इन्सिनेटर मशीन, जी 1.5 वर्षापूर्वी मंजूर झाली, आजही बंद अवस्थेत पडून आहे. शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेली ही यंत्रणा वापरातच नाही. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. डम्पिंग ग्राउंडवर ओला आणि सुका कचरा एकत्र टाकला जातो. कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया नाही, संरक्षण भिंत नाही आणि दुर्गंधी मात्र भरपूर. या परिसरात शैक्षणिक संस्था आणि वसाहती असल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. नागरिकांनी नगरपंचायतीकडे इन्सिनेटर मशीन कार्यान्वित करण्याची, डम्पिंग ग्राउंडला संरक्षक भिंत बांधण्याची आणि कचरा वर्गीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. लोकहितासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.